का म्हटलं रिक्रुटर भेटले होते आपला गजगावचा पूल नाही का गजगावचा पूल नाही का काहीच नाही पन्नागडचा रोड कसा आहे बाय भरतो मी आता झाला आता उडान पूल झाला याच्यामुळे झाला काय लोकांचे हाल होतात लोक मोटरसायकल तिकडून शुभम नाना पाटील मी कोडगाव पिंपरी आठचा आहे. मी कंटिन्यू ह्या रस्त्याने वापरतो. मी फोटोग्राफर माझा व्यवसाय असल्यामुळे मी कंटिन्यू चाळीसगाव पाचोरा इकडे जळगाव नगरजोडा जातो कायम. त्या रस्त्याला 1-1.5 वर्ष पण झालेलं नाही आहे. या रस्त्याची अशी अवस्था आहे कमीत कमी 8 ते 10 वेळेस या रस्त्याचं म्हणजे परत त्यांनी दुरुस्तीकरण केलं पण तरी पण तसेच खड्डे आहेत त्या रस्त्याला. एवढ्या भागामध्ये खूप खड्डे आहेत. मागे तर एवढे मोठा खड्डा पडला होता इथे प्रमाणाच्या बाहेर मोठा खड्डा होता. कशी दुरुस्ती करता मग ते काय त्यांनाच माहिती काय करता हे कामाचं. तिथे अंदाजित रक्कम जर ऐकली ना माणसाला धक्का बसवते रक्कम ऐकली तिथे आपण ठेवली. नेमकं हे प्रशासन काय करते ते समजायलाच मार्ग नाही असा विषय. काय त्रास होतो या रस्त्याने जाताना? रस्त्यामुळे इथे 1-2 वेळेस बरेचसे अपघात पण झालेले आहेत आणि मी वाटल्यास ते अपघात जे झाले लोकांशी तुम्हाला त्यांचं पण बोलणं करून देईल. माझ्यासमोर 1-2 वेळेस इथं अपघात झालेले आहेत आणि समजत नाही समोरच्याला फोरव्हीलरवाल्यांना पण समजत नाही. अचानक खड्डा मोठा डायरेक्ट गप गाडी पडते धपक्यात डायरेक्ट असं. दिवसा समजत नाही तर रात्रीचा काय? रात्रीचा विषयच नाही आहे. रात्री म्हणजे रस्ता असं वाटतं की बंदच करून द्या खालून वापरावा. खालून त्या रेल्वे प्रशासनाला म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करावी की तुम्ही खालचा रस्ता चालू करून द्यावा आम्हाला वरच्या रस्ता बंद करून द्यावा असं म्हणजे अशी अवस्था आहे रस्त्याची. काय मागणी तुमची प्रशासनाकडे याबद्दल? एक तर पूल बंद करून द्यावा खालूनच रस्ता आपला जो नॉर्मल रस्ता तो चालू करून द्यायला पाहिजे. असं पण पुलाचा काही उपयोगच नाही आहे ना. एवढे खड्डे रस्त्याला आहेत प्रमाणाच्या बाहेर काही उपयोगच नाही. संबंधित विभाग लक्ष देतं का? काहीच लक्ष देत नाही. आणि ऑलरेडी मी सुद्धा माझ्या ट्विटरने एक ट्विट केलं या रस्त्याचं. मी तुम्हाला ते पण दाखवून देईल. ते पण 1 वर्षापूर्वी केलेलं आहे पण काहीच नाही. त्या ट्विटरने पण काहीच झालेलं नाही. कुठेच काही झालं नाही. आणि मागे पण ते यांनी उचललं होतं प्रकरण. ते जे माझे आमदार कोणीच काहीच केलं नाही म्हणजे कोणीच काही केलं नाही. प्रशासन कुठेच काही करत नाही. बाकी काय हे आता उड्डाण पुलाचं काम झालेलं आहे. काम झालं तेव्हा आम्हाला फार आनंद झाला पण त्याला 2-3 खड्डे पडले बुंजले पण नुसतं माती भरून हे काम करता. चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि साईडला लाईट वगैरे बसावा ट्यूबलाईट बरं होईल. अंधाराचं दिसत नाही. आम्ही शेतकरी माणसं रोज हे करत असतो रात्री बेरात्री खूपसा शेतीचं पाणी काय करायला भरणं करायला. पण इथं सोय एवढी झालेलं आहे. रोड झाला सोय झाली गेट बंद झालं 2-2 घंटा थांबावं लागत होतं. त्याला थांबण्याचा टाईम येत नाही. त्याचा फार आम्हाला आनंद झाला आहे पण त्याच्यावर काम थोडंसं एवढं व्यवस्थित झालेलं नाही आहे. ते खड्डे बुंदले गेले पाहिजे आणि जे हमेशा खड्डे मुरुमं वगैरे भरून करता ते व्यवस्थित केले तर आम्ही फार आभार मानू. ठेकेदाराचे बी आभार मानू स्थानिक आमदारांचे आभार मानू आणि काम झाल्याबद्दल आम्हाला बी अभिमान झाला तर आम्ही गर्व मोठा याच्यानं सांगू की आमच्या आमदार साहेबांनी लक्ष देऊन सर्व कामं केले बा एवढी विनंती आहे शासनाला. किती ठिकाणी खड्डे? पूर्ण रोडाला खड्डे आहे ना साहेब. उड्डाण पूलच्या इकडून तिकडून 2 साईडला खड्डे आहे ना. या खड्ड्यांमुळे काय त्रास होतो? खड्ड्यांमुळे आता मोटरसायकलवरून 2 ॲक्सिडेंट झाले. लेडीज खाली गाडीवरून सटकून जातात पडलेत. 1-2 दवाखान्यात टाकले. त्यांचे पेपरबाजी झाली तेव्हा थोडंसं मुरून टाकून केलं ठेकेदारने पण काम ते परत तसंच झालं आहे ना.
ते कोणीच पाहत नाही. बस तेवढी विनंती आहे शासनाला की तेवढं हे करा आणि लाईट बसवले तर बरं होईल बा. हे चांगलं होईल उड्डाणपुलाला. आज उड्डाणपूल झाल्यामुळे आमची जो समस्या होता 2-2 1-2 घंटा थांबायचा तो मिटला. त्याचा आनंद झाला आहे. पण खड्डे मार पडलेत, त्या खड्ड्यांमुळे थोडा त्रास होतो आहे. ते शासनानेही लक्ष दिलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे. ही आमची आग्रहाची विनंती आहे.